कढी हा आपल्या जेवणातला असा पदार्थ आहे की तो सर्वांनाच आवडतो आणि जेवणात असला की जेवणाची चव देखील वाढवतो। तर आज आपण अशाच प्रकारे कढी बनवणार आहे, परंतु ती दह्याची नसून आपण आज कैरीची कढी बनवणार आहे। इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, छान बॉईल करून घेतलेल्या आहे आणि त्याचा गर हा काढून घेतला आहे। गर काढल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, कैरीची कोय देखील त्यामध्ये छानपैकी अशी चोळून घेतली। तुम्ही बघू शकता इथे छानपैकी असा याचा गर हा तयार झालेला आहे। आता हा सगळा गर उभ्या पातेल्यात काढून घ्यायचा आणि छानपैकी रवी लावून एकजीव करून घ्यायचा। त्यानंतर आपण त्यामध्ये एका छोट्या वाटीने बेसन घालणार आहे आणि ते देखील एकजीव असं करून घ्यायचं। त्यानंतर एक मोठं भांडं घ्यायचं फोडणीसाठी आणि त्यामध्ये थोडं तेल टाकायचं, जिऱ्याची फोडणी घालायची, सोबतच कढीपत्त्याची देखील फोडणी घालून घ्यायची आणि हा सगळा गर जो एकजीव केलेला होता बेसन लावून तो सगळा यामध्ये फोडणी द्यायची। तुम्ही बघू शकता इथे छानपैकी अशी फोडणीही बसलेली आहे। आता कैरी असल्यामुळे फार आंबट असते, तर यामध्ये आपण थोडं मीठ घालायचं आणि सोबतच अर्धी वाटी ही साखर घालायची। साखर घालताना कैरी किती आंबट आहे यावरती त्या साखरेचं प्रमाण हे अवलंबून राहील आणि सोबतच त्यामध्ये थोडा दाणेकूट असा जाडसर कुटलेला हा टाकून घ्यायचा। छानपैकी अशी उकळी येऊ द्यायची आणि इथे तयार झाली आपली मस्तपैकी अशी कैरीची कढी। चवीला खूपच छान लागते, तुम्ही देखील करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।